मला माहितीये तुम्हाला सखारामची काळजी वाटते, पण तुम्ही दुपारपासून जेवला नाही आहात. तुम्हाला भूक लागली असेल हो ना? चला जेवून घ्या बरं आधी. अगं कसं जेवण जेवू माधवी, मी कसं जेवण जेवू? बघितलंस ना त्या दुष्ट लोकांनी सखाराम सोबत काय केलं ते? पाय चोरून घेऊन गेले. तिथे बिचारा सखाराम पायांशिवाय जमिनीवर उभा आहे. अरे उभा कसला पडलाय आणि मी इथे जेवण जेवू? मी काय म्हणते, जे झालं ते झालं, आता विसरून जा ना ती गोष्ट. विसरून जाऊ? अगं कसं विसरून जाऊ माधवी? सखारामची काय हालत झाली पाहिलीच ना तू? आणि हे सगळ्यांना काकाजींमुळे झालं, त्यांच्या हट्टामुळे झालंय. ना त्यांनी बाहेर जाण्याचा हट्ट केला असता, ना त्यांना त्रास झाला असता, ना मला त्रास झाला असता, आणि ना सखारामची हालत झाली असती. बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण कसं आहे, बालपण आणि म्हातारपण एकसारखंच असतं ना. मुलं जशी प्रेमाने हट्ट करतात ना, तसं वयस्कर लोकही करतात प्रेमाने हट्ट. त्यांच्याकडे त्याच दृष्टीने बघावं लागतं. आता ते हट्ट करतायत म्हणून मग त्यांच्यावर प्रेम करणं सोडून द्यायचं आपण? माधवी, मी सुद्धा काकाजींवर प्रेम करतो, पण स्वतःच्या हट्टापुढे ते कुणाचंही ऐकत नाहीत ना. माणसाने कधी हट्ट करू नये. वा, मग आता तुम्ही काय करताय? हट्टच करताय की नाही? आता हा हट्ट सोडा आणि जेवायला चला बरं. नाही, जोपर्यंत सखाराम स्वतःच्या पायांवर उभा राहत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. मी एक काम करतो, आताच्या आता मेकॅनिकला घेऊन येतो आणि सखारामला स्वतःच्या पायांवर उभा करतो. एवढ्या रात्री कसं कुठे मेकॅनिक मिळेल? का नाही मिळणार? जर माणसांसाठी डॉक्टर भेटू शकतो इमर्जन्सी मध्ये, तर माझ्या सखारामसाठी मेकॅनिक का नाही मिळणार? बाबा, जसं माणूस आणि स्कूटर मध्ये फरक असतो, तसं मेकॅनिक आणि डॉक्टर मध्येही फरक असतो. सोनू, मी सखारामला कधीही स्कूटर नाही मानलं. तो आपल्या परिवाराचा एक सदस्य आहे. मी चालतो, सखाराम चालतो. मी धावतो, सखाराम धावतो. जसं माझ्या पोटात जेवण जातं तसं सखारामच्या पोटात पेट्रोल जातं. पण आता तुमच्या पोटात जेवण कुठे जातंय? प्लीज जेवून घ्या ना बाबा. नाही, आता सखारामच्या पोटात पेट्रोल आहे, तसं तुमच्या पोटात पेट्रोल आहे म्हणजे जेवण आहे नाहीये ना? मग तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही जेवून घ्यायला हवंय म्हणून? बिचाऱ्या सखारामला कळलं तर त्याला किती वाईट वाटेल की तुम्ही जेवणच केलं नाहीये, उपाशी आहात, नाही का? आणि मी काय म्हणते, सकाळी सगळी कामं बाजूला ठेवा, इस्त्री, व्यायाम, सगळं सगळं. सकाळी सगळ्यात आधी एकच काम करा, सखारामला दुरुस्त करा, ठीक आहे? हा, करेक्ट. सकाळ झाल्यावर मी सखारामला सगळ्यात आधी मी आंघोळ घालेन आणि मेकॅनिकला बोलावून सखारामला आपल्या पायांवर उभं करेन. गणपती बाप्पा मोरया. अहो, कुठे चाललात तुम्ही? अगं, सखारामला आंघोळ घालायला जातो माधवी. माहित नाही काल कुठल्या कुठल्या दुष्ट पापी दुराचारांनी त्याला हात लावला असेल. सगळ्यात आधी त्याला आंघोळ घालेन, मग त्याचे टायर लावून घेईन आणि त्याला त्याच्या पायांवर उभा करेन. हा, तुम्ही आंघोळ केलीत का? अहो, तुम्ही आंघोळ करून घ्या ना, मग त्याला आंघोळ घाला. माधवी, मी आता आंघोळीला जाईन, मग मी सखारामला आंघोळ घालायला जाईन, मग परत कपडे खराब होतील, हात घाण होतील, मी परत वर येईन, परत आंघोळ करेन. केवढं पाणी वेस्ट होईल ना. अरे आमच्या जमान्यात म्हणजे. हा, येतात येतात. काय झालं? सखाराम बोलवतोय तुम्हाला. हे आगाऊ. चल येतो. सावकाश. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया. अरे सखाराम कुठे गेला? सखाराम, अरे अरे इकडेच तर होता. हातगडीवर घरंगळत गेला की. सखाराम, ए सखाराम, सखाराम. अरे भिडे भाऊ, काय झालं? सखाराम सखाराम का ओरडताय? अरे अब्दुल, सखाराम त्याच्या जागेवर नाहीये, गायब आहे. गायब झाला म्हणजे? अरे गायब झाला म्हणजे हरवलाय अब्दुल. तू सखारामला पाहिलंस? नाही, काल रात्री नंतर नव्हतं पाहिलं. कमाल आहे, मग गेला कुठे सखाराम? ए माधवी, अरे अरे भिडे भाऊ, ए माधवी, भिडे भाऊ, माधवी, ए माधवी, माधवी, माधवी. हा, मी करते तुम्हाला फोन. काय झालं? काय झालं? अरे भिडे, ओ भिडू, काय झालं यार? गायब झालाय माझा. अय्यो, बघ बाई. तो असा कसा सखाराम गायब झाला भाऊ? अरे नाही माहित सोडी. मी सखारामला आंघोळ घालायला खाली आलो, बघतो तर काय सखाराम गायब आहे. मी बाहेर जाऊन सुद्धा पाहिलं, सखाराम कुठेच नाहीये. तू काळजी करू नको भिडे मास्तर, आम्ही सगळे खाली येतो. काय झालंय, गेला कुठे, काय चाललंय काय? जेठ्या, जेठ्या,
ए जेठ्या, उठलो बापूजी उठलो. अरे काय उठलास? तिकडे भिडे मास्तर उठलाय. काय? अरे भिडे मास्टरची स्कूटर, अरे स्कूटर नाही सखारामची चोरी झाली. हो विना टायरचा सखाराम चोरीला गेला. हो. असा कसा चोरीला गेला? अरे मला काय माहित भाऊ, सगळे लोक खाली जमा होत आहेत. चल चल. काय झालं भिडे? हा सखाराम कुठे गेला भाऊ? अरे मला नाही माहित जेठालाल, इथेच तर उभा केला होता रात्री मी. कुठे गेला? अरे तेच कळत नाहीये. मी येऊन पाहिलं तर इथे नाहीच आहे. बाहेर जाऊन ही पाहिलं तर कुठेच नाहीये. मला वाटलं हातगाडीवर ठेवला होता तर कदाचित गेला असेल इकडे तिकडे, पण कुठेच नाहीये. तुमच्यापैकी कुणी पाहिलं का सखारामला? नाही. अरे नाही बाबा, आम्ही खरंच नाही कुठे बघितलं. तुझ्या ओरडण्याने तर आम्ही जागे झालो आता. अरे आम्ही तर तुझा आवाज ऐकून बाहेर आलो भाऊ. गेला कुठे सखाराम? जमिनीने खाल्लं की आकाशाने गिळलं? हो कळत नाहीये. भिडे भिडे सांभाळ स्वतःला. अरे कसं सांभाळू जेठालाल? का सखारामचे टायर चोरी झाले? आज अख्खाच्या अख्खा सखाराम चोरी झाला. हो, या चोरांची एवढी हिंमत वाढली की आमच्या गोकुलधाम सोसायटीतून सखारामला घेऊन गेले. एकदा फक्त ते माझ्या हातात लागू दे, मग मी त्यांना सोडणार नाही. आत्माराम, कोणी तुझ्यासोबत मस्करी तर करत नाहीये ना? अरे काय बोलताय तुम्ही अय्यर भाऊ? सर्वांना माहिती आहे भिडे आपल्या सखारामवर किती प्रेम करतो. मग अशी घाणेरडी मस्करी कोणी का करेल? बरोबर आहे. अच्छा ओके, कुणी मस्करी करू पण शकतो. सॉरी. अरे नाही नाही जेठ्या, अरे भाऊ तू आता जे बोललास ना ते बरोबर आहे. कुणी मस्करी का करेल भाऊ? का करेल? सखारामची चोरीच झालेली आहे. मला तर कळतच नाहीये. एक संकट संपत नाही तोपर्यंत दुसरं संकट येऊन उभं राहतो. कळत नाही आपल्या सोसायटीला कुणाची नजर लागलीये. काही ना काहीतरी संकट येतच असतात. बघा, आपल्याला ना एखाद्या चांगल्या पंडिताला बोलून आपल्या सोसायटीत पूजा केली पाहिजे. अरे देवा, काल काकाजी हरवले म्हणून मला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागली. आज भिडेची स्कूटर शोधायला सुट्टी घ्यावी लागेल. आणि असंच सुरू राहिलं तर मला नवीन नोकरी शोधावी लागेल. तारक, कसला विचार करताय तुम्ही? मला वाटतंय की मेहता साहेब हा विचार करतायत की भिडेच्या सखारामला कसं शोधावं. हो ना मेहता साहेब? अरे नाही बाबा, नाही. नाही. अरे मेहता साहेब, तुम्ही जर हा विचार करत नाहीत की भिडेचा सखाराम कसा शोधावा, तर मग कसला विचार करताय तुम्ही? अरे बाबा, मी हाच विचार करतोय की भिडेची स्कूटर कशी शोधावी. मग मिळाली कुठली आयडिया मिळाली? अरे कशी मिळेल आयडिया? इथून तू विचारताय काय विचार करताय, इथून अंजली विचारताय काय विचार करताय. सारखं विचारताय तर विचार करण्याची संधीच मिळत नाही ना मला. सॉरी, विचार करा. खरं तर यात विचार करण्यासारखं काही नाही. भिडे, तुझी स्कूटर चोरीला गेली. आपल्याला पोलीस कंप्लेंट करायला हवी. पोलिसात कंप्लेंट म्हणजे पांडेजींना कंप्लेंट करावी लागेल? हो भाऊ, पांडेजी पोलीस आले तर मग त्यांनाच कंप्लेंट करावी लागेल ना. अरे नाही 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 नाही, मी पोलिसात कंप्लेंट नाही करणार. कंप्लेंट का नाही करायची तुम्हाला? माधवी, तुला कळत नाही तर मी पांडेजींना कुठलीही कंप्लेंट केली ना तर ते मला गोळी घालतील. ओ भिडू, अशी कशी गोळी मारतील? अरे पांडेजी खूप चांगले इन्स्पेक्टर आहेत यार. सोडी, तू समजून घेत नाहीयेस भाऊ. आधी काकाजींच्या हरवण्याची कंप्लेंट, त्याच्या आधी माझ्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट, आता ही सखारामची कंप्लेंट. नाही 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 नाही, मी नाही कंप्लेंट करणार. आहो, पण कंप्लेंट केली नाही तर स्कूटर मिळेलच कशी? भिडे, तू एक जागरूक नागरिक असून अशी गोष्ट करतोयस? अरे पोलिसांचं कामच आहे आपल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकणं. जर एखाद्याचा रोज काहीतरी तो हरवत असेल किंवा तो विसरत असेल तर त्या रोज अधिकार आहे त्याला सगळ्या कंप्लेंट करायचा. अरे जर माझी पण छत्री हरवली तर मी पण कंप्लेंट करणार. पोलीस असं थोडीच म्हणणार आहे की अरे कालच तुम्ही कंप्लेंट केली होती, आज कशाला आलात तुम्ही? खरी गोष्ट आहे. बरोबर बोलतात पोपट भाऊजी. आम्ही सगळे आहोत ना तुमच्या सोबत. तुम्ही फोन लावा बरं. हो हो, आम्ही तुझ्या सोबत आहोत. लाव तू फोन. फोन लावा. हो फोन लाव, फोन लाव. हा लावलाच ना मी फोन, पण काय ना, फोन घरी आहे ना, फोन नाहीये माझ्याकडे आता. हा आहे ना. घ्या. हा काय? हो, पण पांडेजींचा फोन नंबर माझ्या फोन मध्ये स्टोर आहे ना, त्यामुळे आता हिचा फोन घेऊन काही फायदाच नाहीये. यामध्ये सुद्धा स्टोर आहे. इमर्जन्सी साठी सेव्ह नव्हता का केला? घ्या, लावा. गुड माधवी बहिणी. इमर्जन्सी मध्ये ना 100 स्टोर करतात. तो पण आहे. लाव लाव भाऊ भिडे. अरे नेटवर्कच नाहीये यात बघा. दाखव. अरे बाबा, त्यात दाखवायचं काय? नेटवर्क नाहीये, बोललो ना आता. हा, मग दाखव तरी ना भाऊ. माझं पण समाधान होईल ना जरा. अरे भिडे मास्तर, तू एवढा का घाबरतोयस? भिवू नकोस. पांडेजींना फोन लाव.